नमस्कार मित्रांनो, तर आज बनवणार आहे घाटी मसाला। त्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर इथे बघा, मोहरी घेतलेली आहे, जिरे घेतलेत, मेथी घेतली आहे, त्याचबरोबर इथे धणे घेतलेले आहेत आणि लवंग, दालचिनी, फुल स्टार असतं ना, स्टार फुलचं ते घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे तेजपत्ता पण घेतलेला आहे, लवंग, मोहरी सगळं घेतलेलं आहे। तर आता आपण मोहरी मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर चला, एकदम छान अशी बारीक झाली पाहिजे। बारीक करून झाल्यानंतर चाळणीने छान असं चाळून घ्यायचं। जे भरड राहिलं असेल ते परत मिक्सरला बारीक करून परत चाळून घ्यायचं आणि छान असं एकदम बारीक झालं पाहिजे। तर आता बघा, इथे मी मेथी सुद्धा बारीक करून घेतली मिक्सरला आणि ही पण आता चाळून घेते। मस्त छान चाळून घ्या, जाडसर राहिलं नाही पाहिजे। तर आता आपण हे धणे सुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊयात छान। धणे पण छान असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। तर हे पण आता मी चाळून घेणार आहे आणि जे भरड राहील ते मिक्सरला परत बारीक करून घेणार आहे। तर सर्वच मसाले असे मिक्सरला छान बारीक करून घ्या आणि भरड राहिलं असेल ते डबल मिक्सरला लावून बारीक करून घ्या। तर बघा, आता जिरं सुद्धा मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला। तर सर्व मसाले छान असे बारीक होईल असे मिक्सरला छान बारीक करून घ्या। आता आपण मिक्सरला मिरी, दालचिनी, लवंग आणि त्याचबरोबर स्टार फूल हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घेऊयात। तेजपत्ता सुद्धा मिक्सरला छान असा मस्त बारीक करून घेऊयात। तर सर्व मसाले मिक्सरला छान असे बारीक करून झालेले आहेत। तर आता आपण खोबरं वगैरे सगळं हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर त्याचबरोबर आधी मी खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे। तर आता लसूण आपण तेलामध्ये छान भाजून घेऊयात आणि लसूण भाजून झाला की त्यानंतर आपण कढईमध्ये कांदासुद्धा छान असा भाजून घेऊयात। खोबरं वगैरे छान असं चॉकलेटी कलर होईपर्यंत भाजायचं, तसंच कांदा पण चॉकलेटी कलर येऊपर्यंत भाजायचं। तर इथे बघा, मी रेड चिली पावडर म्हणजे मिरची पावडरचे 2 पॅकेट म्हणजे किलोचे पॅकेट आहेत हे 2, आणि कश्मीरी मिरची पावडर हे छोटंसं पॅकेट घेतलेलं आहे। तर बघा, इथे कांदा छान असा भाजून घेऊयात। एकदम चॉकलेटी होईपर्यंत छान असा कांदा भाजून घ्यायचा, नाहीतर आपला हा घाटी मसाला खराब व्हायची शक्यता असते। तर छान असा कांदा पण छान भाजून झालेला आहे बघा, चॉकलेटी कलरचा। तर आता आपण हे मसाले सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि कांदा, खोबरं हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आणि आता बघा, थंड झाल्यानंतर हे छान असं मिक्सरला खोबरं, लसूण आणि कांदा हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी खोबरं छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर खोबरं मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर आपण मिक्सरला कांदासुद्धा बारीक करून घेऊयात। तर बघा, पूर्ण खोबऱ्याला छान असं तेल सुटलं एकदम, आणि छान भाजलं का असं खोबऱ्याला तेल छान सुटतं। तर आता आपण लसूणसुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊयात। लसूण बारीक होत नसेल तर थोडंसं मीठ घालून परत मिक्सरला फिरून घ्यायचं, त्यामुळे छान असं लसूणची पेस्ट होते। आता आपण कांदा सुद्धा मिक्सरला छान असा बारीक करून घेतलेला आहे। तर आम्ही हा
मिरची पावडर विकत आणलेली आहे. तुम्ही जर मिरच्या घेऊन बारीक करून आणल्या तरी चालेल आणि मग घरी मसाला बनवला तरी चालेल, पण आम्ही सर्व मिरची पावडर विकत आणलेली आहे आणि सर्व मसाले हे आपण घरी भाजून बारीक केलेले आहेत. तर बघा हे सर्व मी मसाले वगैरे मिरची पावडरमध्ये मिक्स केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कांदा वगैरे सगळं मिक्स करून हे छान असं हलवून घ्यायचं आहे. तर बघा खोबरं वगैरे, लसूण, कांदा हे सगळं मिक्स करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे मीठ घाला. तर मीठ घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला घाटी मसाला बनवून तयार आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हा घाटी मसाला वर्षभर छान असा टिकतो. त्यासाठी आपल्याला असं छान कागदामध्ये पॅकिंग करून ठेवायचा. तर इथे जे मिरची पावडरचे पॅकेट होते त्याच्यामध्येच आम्ही हा मसाला पॅकिंग करून ठेवणार आहे. तर हा पॅकिंग करून ठेवला का छान असा वर्षभर हा मसाला टिकतो. तर तुम्हीसुद्धा असा पॅकिंग करून ठेवा. छान असा वर्षभर आपल्याला हा मसाला पुरेल असा.